साखर खरेदीसाठी सोलापुरात शेतकऱ्यांची कारखान्यावर झुंबड उडाली। सिद्धेश्वर साखर कारखान्यावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। कारखान्याकडून सभासद शेतकऱ्याला 50 किलो साखर देण्यात येते। साखरेचे दर वाढल्याने खरेदीसाठी मात्र शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। सिद्धेश्वर कारखान्याच्या साखर वाटपाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। गर्दीचा अंदाज प्रशासनाला नव्हता का? त्यामुळे साखर वाटण्यापूर्वी योग्य नियोजन का केलं नाही असे प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होताना दिसतात। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी रवी ढोबळे यांच्याकडून। रवी, शेतकऱ्यांची झुंबड उडालेली आहे साखर खरेदीसाठी, अधिकची अपडेट काय? कृपा, निश्चितच आपण पाहायला गेलं तर साखरेचे दर जे आहेत ते 75 रुपयांवर पोहोचले आहेत। त्यानिमित्त अनेक जनतेमध्ये जे आहे ते संताप व्यक्त होत असताना सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी कारखान्याने जे आहे ते शेतकरी सभासदांना जे आहे ते 50 किलो साखर वाटप जे आहे ते अचानक केल्याने शेतकऱ्याने जे आहे ते कारखान्यावर जे आहे ते मोठी गर्दी केली। यामुळे एकच झुंबड उडाली, चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली। कारखाना प्रशासनाने अचानक साखर का वाटप केले आता असं प्रश्न चिन्ह निर्माण होते। साखरेचे मोठ्या प्रमाणात दर वाढल्याने जे आहे ते शेतकऱ्यांनी कारखान्याबाहेर जे आहे ते मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। कृपा, अगदीच रवी, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।